श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी वेळ खूप बलवान आहे. हा तोच काळ आहे ज्याने हळूहळू तुम्हाला खूप मजबूत बनवले आहे. तुम्ही माणूस आणि पैशाची किंमत शिकला आहात. फक्त समस्या आहे की तुम्ही कोणताही ठोस निर्णय घेऊ शकत नाही आहात. म्हणजे नेमकी कोणत्या दिशेला जायचंय हे समजत नाहीये. हा व्हिडिओ जानेवारी महिन्याचा राशी भविष्य सांगणारा आहे. व्हिडिओ लाईक करून आपल्या आराध्य दैवताचे नाव कमेंटमध्ये भक्तिभावाने सांगा. 2026च्या पहिल्या महिन्याचे राशी भविष्य 1 ते 31 जानेवारी दरम्यानचे. पण एक गोष्ट आहे, ग्रहांच्या गोचरमध्ये अशा प्रकारचा बदल आहे की मी या गोष्टीची खात्री देते की या महिन्यात तुम्ही तुमच्या आयुष्यातील खूप मोठा निर्णय घेणार आहात. ही माहिती चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्र राशी माहीत आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. अन्यथा तुम्ही हा व्हिडिओ नाव किंवा लग्नानुसार देखील पाहू शकता. तर चला एक एक करून सुरुवातीला सांगते की कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात जानेवारी महिन्यात कर्मक्षेत्र म्हणजेच नोकरी आणि व्यवसायाची स्थिती कशी असेल. प्रिय कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या कर्मक्षेत्राचा स्वामी मंगळ आहे, जो लाभ उत्पन्न भावात सूर्यासोबत गोचर करत आहे. ही अत्यंत शक्तिशाली स्थिती आहे. निश्चितच मंगळ 16 जानेवारीपर्यंत लाभ भावात बसलेला आहे. 16 जानेवारीपर्यंत तुमच्या आयुष्यात नवीन नोकरी आणि व्यवसायाच्या योगांमध्ये वाढ होईल. 16 जानेवारीपर्यंत सरकारकडे तुमचा कोणताही निधी अडकला असेल किंवा कोणामार्फत नोकरी लागणार असेल तर मंगळ ती निश्चितपणे मिळवून देईल. 16 जानेवारीपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात नोकरीसाठीची तयारी खूप चांगल्या प्रकारे करत आहात आणि 16 जानेवारीपर्यंत परदेशाशी संबंधित तुमचे कामकाज चांगले चालतील. किंवा जर तुम्ही ऑनलाईन संबंधित काही काम करत असाल तर तेही चांगले चालेल. पण हा सामान्य काळ आहे, असाच राहील. 16 जानेवारीपासून मंगळ विपरीत राजयोग बनवून उच्च राशीत जाईल. हा तो काळ असेल जेव्हा तुम्ही नोकरी किंवा व्यवसायातील कायदेशीर बाजूने लढत असलेल्या लढाईत विजयी व्हाल. हा तो काळ असेल जेव्हा तुम्हाला व्यापारासाठी एखादी मोठी पार्टी किंवा गुंतवणूकदार हवा असेल तर तो मिळेल. 16 जानेवारीनंतर हा तो काळ असेल जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात थोडी जोखीम घेण्याचा प्रयत्न कराल किंवा व्यापाराच्या विस्तारासाठी मोठे कर्ज घेऊ इच्छित असाल तर त्या पैशाची जुळवाजुळव होईल. 16 जानेवारीनंतर वडील तुम्हाला आर्थिकदृष्ट्या आणि व्यवसायात पाठबळ देतील. भाऊ बहिणींबाबतही खूप चांगले योग बनतील. आणि सोबतच विपरीत राजयोग असल्याचा अर्थ असा की व्यापार किंवा नोकरीत जर तुमचा मोठा निधी अडकला असेल आणि व्यावसायिक ताळमेळ बसत नसेल तर तो आता बसेल. जुनी नोकरी देखील तुम्हाला परत बोलावू शकते. त्यामुळे 16 जानेवारी नंतरचा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, जेव्हा तुम्ही केवळ तुमच्या व्यवसायावर उच्च दर्जाचे लक्ष केंद्रित करणार आहात. जे लोक लॉटरी, सट्टा, शेअर मार्केटशी संबंधित काम करतात त्यांच्यासाठी हा महिना कसा असेल? 100% ही गोष्ट समजून घ्या की 16 जानेवारीपासून लॉटरी, सट्टा आणि शेअर मार्केटमध्ये खूप चांगला लाभ आहे. 16 जानेवारीपासून तुमच्या आयुष्यात मंगळ विपरीत राजयोग बनवेल, ज्याचा अर्थ असा की तुमच्या व्यवसायात एखादा चांगला भागीदार मिळेल जो तुम्हाला शारीरिक आणि आर्थिक मदत करेल. हा खूप चांगला योग आहे. तुमचे काही जुने भागीदार जे दूर गेले होते ते परत येतील. कुंभ राशीच्या लोकांनो, या महिन्यात तुमच्या उत्पन्नाची स्थिती कशी असेल हे मी खूप स्पष्ट सांगते. पैसे कमावणे आणि पैसे वाचवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 17 जानेवारीपर्यंत मंगळ तुमच्या कुंडलीच्या लाभ भावात आहे. चहुबाजूंनी मोठा पैसा येईल यात शंका नाही. तुम्ही नियमित जी मेहनत करत आहात त्यातून पैसे मिळतील. सरकारकडून पैसे मिळतील. नोकरीतील पगारवाढीचे पैसे मिळतील. पण उत्तम काळ 16 जानेवारीपासून येईल, जेव्हा मंगळ विपरीत राजयोग बनवेल. तेव्हा 16 जानेवारीपासून तुम्ही तुमची छोटी मोठी कर्जे संपवू शकाल. याशिवाय सासरच्या बाजूने किंवा वडिलांच्या बाजूने धनप्राप्ती होईल. धनभावावर मंगळाची दृष्टी असल्याने अचानक धनलाभाचे योग बनतील आणि चहुबाजूंनी उत्पन्नाचे सहकार्य मिळणे सुरू होईल. विपरीत राजयोग आणि द्वादश भावात नारायण योग बनल्यामुळे जर तुमच्या वरिष्ठांनी तुमचे पैसे रोखले असतील, सरकारने पैसे थांबवले असतील किंवा आईवडिलांच्या बाजूने काही पैसे अडकले असतील तर तेही निघतील. हा योग 13 जानेवारीपासूनच मजबूत होईल. मी काय सांगू, या महिन्यात खूप जबरदस्त पैसा येणार आहे. पण आयुष्याचा मोठा निर्णय तुम्ही हाच घेणार आहात की आत्तापर्यंत जे तुम्ही सुस्त बसला होता किंवा कामावर लक्ष देत नव्हता त्यावर तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करायला सुरुवात कराल. हा खूप मोठा निर्णय तुम्ही घ्याल आणि कर्ज फेडून आयुष्य स्थिर कराल. जय लक्ष्मी नारायण. तुमच्या वैवाहिक जीवनाची स्थिती या महिन्यात कशी असेल? निश्चितच लग्नात राहू आहे, जो तुमच्या इच्छा वाढवत आहे. याशिवाय गुरु 5व्या भावात बसून तुम्हाला इतके मजबूत बनवत आहे की तुम्ही एकटेही जगू शकता. पण विवाह खूप महत्त्वाचा असतो.
16 जानेवारीपासून सप्तम भावावर मंगळाची दृष्टी पडेल. त्यामुळे तुमचे जुने संबंध जे पूर्णपणे बिघडले होते किंवा विस्कळीत झाले होते ते सुधारतील. 16 जानेवारीपासून तुमच्या आयुष्यात दुसऱ्या विवाहाचे योग बनतील. जर विलगता किंवा मतभेद असतील आणि तुम्हाला घटस्फोट नको असेल, तुम्हाला एकत्र राहायचे असेल पण समोरची व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः नमते घ्यायला तयार नसाल, तर 16 जानेवारीपासून या बाबतीत ताळमेळ सुधारणे 100% निश्चित आहे. याशिवाय 16 जानेवारीपासून जशी मंगळाची दृष्टी सप्तम भावावर पडेल, तुमचे प्रेम विवाहासाठीचे प्रयत्न अधिक चांगले होतील आणि ज्यांच्याशी तुम्हाला लग्न करायचे होते त्यांच्याशीही ताळमेळ सुधारेल. या महिन्यात जमीन, घर, वाहन आणि संपत्तीची स्थिती कशी असेल? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे 13 जानेवारीपर्यंत ज्यांना आपली संपत्ती घ्यायची आहे ती घेतली जाईल. नवीन गृहप्रवेशाची तयारी सुरू होईल. घरात बांधकामाचे काम तुम्ही सुरू कराल आणि त्यासाठी पैशाची जुळवाजुळवही 100% होईल. 13 जानेवारीनंतर ज्यांना आपली संपत्ती विकायची आहे किंवा ज्यांच्या संपत्तीत वाद किंवा कायदेशीर कटकटी आहेत आणि त्यातून तुम्हाला बाहेर पडायचे आहे, त्यांना 13 जानेवारीनंतर या प्रकरणात 100% यश मिळेल. शिक्षण आणि संततीसाठी हा महिना कसा असेल? 17 जानेवारीपर्यंत पंचम भावावर शुक्राची थेट दृष्टी आहे. 17 जानेवारीपर्यंत तुम्ही संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करू शकता. जर मुलांचे आरोग्य खराब असेल किंवा मुले त्रास देत असतील तर ते ठीक होईल. 17 जानेवारीपर्यंत मुलांशी असलेले मतभेद किंवा दुरावा दूर होतील. मुलांबाबत असलेल्या अस्थिरताही दूर होतील. सोबतच दुसऱ्या अपत्याबाबत जे तुम्ही थोडे चिंतित आहात त्यांच्याशी असलेला ताळमेळ आणि परिस्थिती 14 जानेवारीपर्यंत सुधारेल. आरोग्याची स्थिती कशी असेल? कुंभ राशीच्या लोकांसाठी आरोग्यकारक ग्रह शुक्र आणि गुरुचा दृष्टी संबंध आहे. म्हणजे पोटाचे विकार, टॉन्सिल आणि थोड्या प्रमाणात छातीत दुखण्याचा त्रास होऊ शकतो. 13 जानेवारीनंतर हे सर्व ठीक होईल. कुंभ राशीच्या संदर्भात कोर्ट कचेरी आणि कायदेशीर अडचणींबद्दल बोलायचे झाले तर 17 जानेवारीपासून पूर्णपणे तुमच्या आयुष्यात द्वादश भावात मंगळ उच्चीचा होऊन नारायण योग बनेल. म्हणजे 17 जानेवारीपासून कोणतीही कायदेशीर अडचण, घोटाळा किंवा पैशांच्या देवाणघेवाणीवरून तुमच्यावर झालेले चुकीचे आरोप यातून तुम्ही विजयी व्हाल. सासरच्या बाजूचा असलेला मालमत्तेचा वाद किंवा अडथळे यात सुधारणा होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेले मतभेद किंवा कामावरून झालेल्या कायदेशीर कटकटीतून तुम्ही बाहेर पडाल. काय उपाय करावेत? पूर्ण महिनाभर लक्ष्मी देवीला कापूर लावून आरती नक्की करा. कारण पूर्ण महिनाभर थोडे आर्थिक असंतुलन किंवा खर्च जास्त झाल्यामुळे किंवा वरिष्ठांच्या त्रासामुळे मानसिक ताण असू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज गणेश चालिसाचे पठण करण्याचा प्रयत्न करा. तर प्रिय कुंभ राशीच्या लोकांनो, 1 ते 31 जानेवारी दरम्यानचे तुमचे संपूर्ण मासिक राशी भविष्य मी स्पष्टपणे सांगितले आहे. आशा आहे की दिलेल्या माहितीने तुमचे पूर्ण समाधान झाले असेल. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शनिदेव, श्री स्वामी समर्थ.